Hello students, today we are going to look at what is black body or perfect black body. Okay, the topic is the perfect black body. Okay, now what is a perfect black body? See the definition: a body which absorbs the entire radiant energy incident on it is called as ideal or perfect black body. Okay, means what? suppose okay suppose there is a body. Okay, and radiations are coming on it. ओके, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन्स येतात आहे. ओके, काही आहेत यू व्ही वेव्स आहेत, काय विजिबल आहेत. ओके, काय आय आर म्हणजे इन्फ्रारेड वेव्ज आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे वेव्ज आहेत आणि ते काय होतात और रेडिएशन्स आहेत. ते काय होतं आहे बंबार्ड होतात ह्या बॉडीवर. बट काही रिफ्लेक्ट होत नाही आहे, काहीही रिफ्लेक्ट होत नाही. माझं कुठलीही एनर्जी रिफ्लेक्ट होत नाही आहे और बाहेर इमिट होत नाही आहे. तर अशा प्रकारच्या जी बॉडी असते त्याला काय म्हणतो आपण ब्लॅक बॉडी. काय म्हणतो ब्लॅक बॉडी. ओके, नाव अ परफेक्टली इथं बघा दिले अ परफेक्टली ब्लॅक बॉडी डज नॉट एक्झिस्ट इन नेचर. म्हणजे ॲक्च्युली 100% ब्लॅक बॉडी नसते. ओके, टोटल अशी कुठलीही बॉडी नाही की टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी ती काय करणार ऑब्झर्व करणार आणि सम अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज नाही करणार. अशी कुठलीही एक्झॅक्ट ब्लॅक बॉडी नाही आहे. ओके, बट हावेवर फॉर प्रॅक्टिकल पर्पज लॅम्प ब्लॅक अँड टू बी ट्रीटेड ॲज परफेक्ट ब्लॅक बॉडी. म्हणजे काय लॅम्प ब्लॅक जे असतं म्हणजे आपण काजळ म्हणतो ना. ओके, ते ओके ते जे आपण दिव्याखाली बघतो बघा असतं बघा की काळं काळं झालेलं असतं त्याला आपण लॅम्प ब्लॅक म्हणतो. ते काजळी चढली म्हणतो आपण कधी कधी. ते जे मटेरियल असतं ते काय असतं जवळपास 97% ब्लॅक बॉडी असते. म्हणजे हाय अमाऊंट ऑफ एनर्जी ते काय करतं ॲब्झॉर्व करतं. काय करतं हाय अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्व करतं. बरं, अ बॉडी is most nearly realized in practice to be used for of a small hole in the wall of a uniform temperature enclosure. बरं, तुम्ही हे जे बघताय ना हे फेरीज ब्लॅक बॉडी आहे. आपण एक प्रॅक्टिकल ब्लॅक बॉडी बनवलेली आहे. काय बनवली प्रॅक्टिकल ब्लॅक बॉडी. त्याच्यामध्ये काय केलं आपण एक छोटंसं होल क्रिएट केलेलं आहे. ओके, तर ह्याचं आपण बघणार आहे. तर अशा प्रकारच्या पण बॉडीज असतात ते काय असतात ब्लॅक बॉडीज असतात. ओके, समजलं. तर आपण आता हे फेरी ब्लॅक बॉडी काय असतं ते बघूया. ओके, बाकीचं हे तुम्ही इथं पॉज करून वाचू शकता. एवढं इम्पॉर्टंट नाही ते, ह्याच्यात आपल्याला कवर होऊन जाईल. ओके, बरं इथं बघा काय काय दिले. Fairy's perfectly black body consists of a double-walled hollow sphere having a tiny hole or an aperture through which the radiant heat can enter. काय radiant heat can enter कसं असतं हे डबल वॉल्ड आहे. म्हणजे ही एक वॉल झाली आणि ही एक वॉल झाली. डबल वॉल्ड स्पेरिकल शेप आहे. काय स्पेरिकल शेप आहे. ओके, बरं जर तुम्ही आता डायग्राम बघितला बघा हे डबल वॉल्ड आहे. इथे एक ॲपर्चर और ह्याला आपण होल म्हणतो. काय म्हणतो ॲपर्चर होल. ओके, म्हणजे खूप छोटं असतं एकदम पॉईंट ह्याचं असतं. बरं, हे जे दोन्ही वॉलमधला स्पेस आहे हा काय इव्हॅक्युएटेड स्पेस आहे. कसा आहे इव्हॅक्युएटेड स्पेस. म्हणजे काय इथलं जे पण गॅस असतं और जे पण मटेरियल असतं ते काय काढून घेतलेलं असतं. कुठलंही मटेरियल नसतं याच्यात. काय असतं कुठलंही मटेरियल नसतं. बरं, द सर्फेस इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. हे जे सर्फेस असतं हे काय केलं आहे आपण लॅम्प ब्लॅक जे आता मी तुम्हाला सांगितलं काजळ टाईप जे असतं त्यानं आपण काय केलेलं असतं हे कोट करून घेतलेलं असतं. याच्यावर काय केलेलं असतं एक थर चढवून घेतलेला असतो. आणि हे काय कोनिकल प्रोजेक्शन. एक काय असतं कोनिकल प्रोजेक्शन आणि एक असतं सिल्वर पॉलिश सरफेस. आणि ही वरची काय असते सिल्वर पॉलिश सरफेस. म्हणजे कुठलीही एक्स्ट्रा एनर्जी बाहेरून येऊ नये. ह्याच्यात आज जी एनर्जी आहे तीच राहिली पाहिजे. ओके, आता याच्यात होतं काय सपोज वन रे ऑफ लाईट एंटर्स इन टू इट. ओके, सपोज वन रे ऑफ लाईट एंटर्स इन टू इट. आता इथला जो सरफेस असतो ना हा थोडासा काय असतो पॉलिश मिरर टाईप असतो. काय असतो मिरर टाईप असतो फक्त ह्या कोनचा. तर हे काय करतं इथनं याला रिफ्लेक्ट करतं एका बाजूला. काय करतं रिफ्लेक्ट करतं. बरं, आता हे जे सगळं आहे ते काय आहे लॅम्प ब्लॅकनं काय केलेलं आहे आपण कोटेड करून घेतलेलं. लॅम्प ब्लॅकनं काय केले कोटेड केलेले. मग इथं गेल्यावर रेडिएशन काय होतं बऱ्यापैकी रेडिएशन ॲब्झॉर्ब होतं आणि बाकी राहिलेलं रिफ्लेक्ट होतं. ते परत रिफ्लेक्ट होतं. परत इथं जवळपास 97% त्याच्यातलं ॲब्झॉर्ब होतं. परत इथं रिफ्लेक्ट होतं. परत असं करत काय होतं
हे जे टोटल एनर्जी असते ती काय होते ह्याच्या आतच ॲब्झॉर्ब होऊन जाते. काय होते आतच ॲब्झॉर्ब होऊन जाते. तर आपण काय म्हणू शकतो हे जे आपण सिस्टीम बनवलेली आहे ही काय आहे एक परफेक्ट ब्लॅक बॉडी. ओके, तुम्ही हे वाचू शकता, ह्याच्यात दिलेलं आहे सेम दिलेलं आहे. ओके, बरं ह्याच्यामध्ये परफेक्ट ब्लॅक बॉडी फक्त हे अपर्चर असतं. काय असतं फक्त हे जे होल असणार आहे ते अपर्चर असणार आहे. का? कारण आपलं डेफिनेशन काय सांगते इकडे बघा, आपण हे जे फिगर बघितलं तर की द ऑब्जेक्ट विट ऑब्झॉर्ब्स ऑल काइंड ऑफ रेडिएशन. बरं ऑब्झॉर्व कशाने केलं आहे जे असं ते त्यांचं सिलेंड्रिकल जे आहे ह्याच्यामध्ये ऑब्झर्व कशाने केलेलं आहे और कुठं एनर्जी आत गेलेली आहे, कुठं गेलेली आहे ह्या पॉईंटला गेलेली आहे. बरोबर, ह्या पॉईंटला एनर्जी आत गेलेली आहे, इथून परत बाहेर आली नाही. म्हणून हा जो पॉईंट असणार आहे तो काय असणार आहे आपला ब्लॅक बॉडी. ओके, बाकी सगळा जो पार्ट आहे इथं काय होतं आहे रिफ्लेक्ट होती या. काय होतं आहे इथं जर आपण काय घेतलं आहे वरचा जो सरफेस आहे तो काय सिल्वर पॉलिश आहे. काय आहे सिल्वर पॉलिश आहे. मग इथं काय होतं रिफ्लेक्ट होती आहे बॅक ही एनर्जी काय होते रिफ्लेक्ट होती आहे. बट ह्या पॉईंटला काय ह्या पॉईंटला फक्त एंटर होती आहे आत. ओके, आणि परत बाहेर येत नाही, परत बाहेर येत नाही. ओके, म्हणून ह्या पॉईंटलाच तेवढं आपण ब्लॅक बॉडी म्हणतो. काय म्हणतो तेवढ्याच पॉईंटला आपण ब्लॅक बॉडी म्हणतो. समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? ओके, नाव आपण आता काय बघणार आहे इमिसिव्ह पॉवर. काय बघणार आहे इमिसिव्ह पॉवर. ओके, नाव इमिसिव्ह पॉवर काय असतं बघा, द क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया per unit time is defined as immersive power of the body at a given temperature. म्हणजे काय क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड. ओके, क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड, हीट आपण कशाने लिहितो क्यू ना. ओके, रेडिएटेड पर युनिट टाईम. बरोबर, पर युनिट टाईम पर युनिट एरिया. ओके, पर युनिट टाईम पर युनिट एरिया. ओके, ही जी क्वांटिटी असते ह्याला आपण काय म्हणतो इमिसिव्ह पॉवर. काय म्हणतो इमिसिव्ह पॉवर. बघा इथं काय दिलेलं आहे Q/80 दिले इथं Q/80. तर ह्याला आपण काय म्हणतो R = Q/80. ओके, बरं R = Q/80. बरं Q काय आहे एनर्जी आहे. बरोबर, एनर्जी आहे. T काय आहे टाईम आहे. A काय आहे एरिया. ओके, तर ह्याचं युनिट्स कसे आपण लिहिणार, एनर्जीचं काय असतं जूल, टाईमचं सेकंड्स, एरियाचं मीटर स्क्वेअर. बरोबर, तर ह्याचं युनिट काय झालं जूल पर सेकंड पर मीटर स्क्वेअर. ओके, ह्याचे डायमेन्शन्स तुम्हाला काढायचे. ओके, हे तुमचं होमवर्क आहे. समजलं? इथं त्याचे डायमेन्शन्स पण आहेत, तुम्ही बघून घ्या. हे तुमचं होमवर्क आहे. और तुम्ही ह्याला वॅट पर मीटर म्हणू शकता. काय म्हणू शकता मीटर स्क्वेअर, वॅट पर मीटर स्क्वेअर. का? कारण पॉवरचं युनिट काय असतं वर्क पर युनिट टाईम. वर्क आपण कशात मोजतो जूलमध्ये आणि टाईम सेकंड्समध्ये. तर हे जूल सेकंड्स आहेत, तर ह्याला आपण कसं लिहू शकतो वॅटमध्ये लिहू शकतो. ह्याचं टोटल युनिट वॅट असतं. ओके, तर वॅट पर मीटर स्क्वेअर असं पण म्हणतो आपण याला. काय म्हणतो वॅट पर मीटर स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर राईट अ शॉर्ट नोट ऑन कोएफिशियंट ऑफ इमिशन. द कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी, त्याला काय म्हणतो इमिसिव्हिटी ई. ओके, त्याला डिनोट करतो स्मॉल ई न. ऑफ गिवन सरफेस इज द रेशो ऑफ द इमिसिव्ह पॉवर आर ऑफ द सरफेस टू. ओके, द इमिसिव्ह पॉवर आर बी ऑफ अ परफेक्ट ब्लॅक बॉडी. म्हणजे काय असतं हे कसला रेशो असतो बघा इमिसिव्ह पॉवरचा रेशो असतो. काय असतो इमिसिव्ह पॉवर. बरं इमिसिव्ह पॉवर कसली फर्स्ट न्यूमरेटरला कसली असणार ऑफ द सरफेस. म्हणजे आपण एखादा सरफेस घेतला आहे. ओके, सपोज मी काय करतो हा माझा पेनचा सरफेस आहे. मला ह्या पेनच्या सरफेसची काय काढायची आहे इमिसिव्हिटी काढायची आहे. काय काढायचं आहे और कोएफिशियंट ऑफ इमिशन काढायचं आहे. काय काढायचं आहे कोएफिशियंट ऑफ इमिशन. त्याला मी कसं लिहितो स्मॉल ई ना. स्मॉल ईला कसं लिहिणार मी R/RB. काय R/RB. बरं आर काय असतो माझ्या ह्या पेनचं काय असणार आहे इमिसिव्ह पॉवर, पेनची इमिसिव्ह पॉवर. ओके, आणि RB काय असणार आहे ब्लॅक बॉडीची. ब्लॅक
बॉडीची इमिसिव्ह पॉवर. ओके, ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर. समजला. बरं, ह्याचा जो रेशो असतो, द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी, आपण इथं काय घेतलं आहे, पेन, म्हणून बॉडी टू इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज कॉल्ड एज इमिसिव्हिटी और कोएफिशियंट ऑफ इमिसिव्हिटी. काय म्हणतो, और कोएफिशियंट ऑफ इमिसिव्हिटी इथं दिले बघा. ई इज इक्वल टू आर अपॉन आर बी. बरं, देअरफॉर फॉर अ परफेक्ट ब्लॅक बॉडी, जर मी इमिसिव्हिटी मला एखाद्या दुसऱ्या ब्लॅक बॉडीची काढायची असेल तर त्याची इमिसिटिव्हिटी काय असणार आहे, 1 असणार आहे. काय असणार आहे, 1. आणि फॉर अ परफेक्ट रिफ्लेक्टर म्हणजे अशी बॉडी जी एनर्जी रेडिएशन्स ॲब्झॉर्ब करत नाही, ती काय करते, रिफ्लेक्ट करते. म्हणजे सगळं एनर्जी जे पडतं आहे त्याच्यावर. सपोज आपण इथं सिल्वर हे घेतलं तर काय घेतलं तर सिल्वर शायनिंग होतं इथं, बरोबर. तर ही बॉडी काय करणार आहे, रिफ्लेक्ट करणार आहे. टोटल रेडिएशन काय करणार आहे, रिफ्लेक्ट करणार आहे, बरोबर. इथं आलेलं टोटल रेडिएशन काय करणार आहे, रिफ्लेक्ट करणार आहे. तर अशा बॉडीची इमिसिव्ह पॉवर काय असते, 0 असते. इमिसिव्ह कोएफिशियंट ऑफ इमिसिव्हिटी काय असतं, 0 असतं. समजलं. आणि बाकीच्या ऑर्डिनरी बॉडीज, ओके, फॉर ऑर्डिनरी बॉडीज 0 लेस दॅन ई लेस दॅन 1 डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ सरफेस, कसं त्याचं सरफेस आहे. समजलं. तर आज इथंच थांबूया. तोपर्यंत मी परत इथनं स्टार्ट करतो. हे पॉज करून सगळं वाचायचं आहे ह्याच्यातलं. आणि काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही मेसेज करू शकता ह्याच्यामध्ये. ओके, तर हे पॉज करून वाचा सगळं. काय काय दिलं आहे स्क्रीनमध्ये आहे बघा नीट. ओके, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके, बाय.